कोल्हापूरमध्ये शिरूर तालुक्यात कनवाडमध्ये 11 एकर जमीन वाहून गेली आहे। बॅरेजचं बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळे जमीन वाहून गेल्याचा आरोप केला जातोय। कनवाड म्हैसाळ दरम्यान कृष्णा नदीवर बॅरेज बांधण्याचं काम सुरू होतं आणि ठेकेदाराच्या चुकीमुळे ही जमीन वाहून गेल्याचा आरोप सध्या केला जातोय। तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। आपण मागं बघतोय की या ठिकाणी बॅरेजला जो बंधारा घातला त्यामुळे पूर्णपणे पात्र या ठिकाणी डायव्हर्जन होऊन कनवाडकडच्या बाजूने हे पाणी जात आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आधी जमीन वाहून गेलेली आहे। आज सुमारे 11 एकर जमीन वाहून गेलेली आहे, तर या शेतकऱ्यांच्याकडे अजूनही शासनाचं आपल्या दुर्लक्ष आहे। आज या ठिकाणी पंचनामा होऊन या शेतकऱ्यांना वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे आणि अन्यथा आम्ही हे काम बंद पाडू असा इशारा सुद्धा आंदोलन अंकुशच्या वतीनं देत आहे। या ठिकाणी जर या शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही तर या धरणाचं बांधकाम आम्ही थांबवत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, आपण बघू शकतोय 11 एकर जमीन ही वाहून गेली आहे आणि ठेकेदाराच्या चुकीमुळे जमीन वाहून गेल्याचा आरोप हे शेतकरी सध्या करतायत। अगदी बरोबर आहे गौरी, कारण ज्या ठिकाणी हे बंधारेचं बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काम सुरू आहे अशा पद्धतीचा आरोप या सगळ्या शेतकऱ्यांनी केलेला आहे। कनवाड आणि म्हैसाळ दरम्यान हा कृष्णा नदीवरती बंधारा बांधण्याचं काम सुरू आहे आणि त्याच काम सुरू असणाऱ्या बाजूचीच जमीन जी आहे ती खचून गेलेली आहे। अक्षरशः 11 एकर जमीन जी आहे ती कृष्णा नदीमध्ये वाहून गेल्याचे ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। गट नंबर 175 ते 200 मधील ही सगळी जमीन होती आणि संपूर्ण जमीनच त्या ठिकाणी आता नाहीशी झालेली आहे। आपण ही सगळी दृश्यांमधून त्या ठिकाणी पाहू शकतो। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। संबंधित ठेकेदार असू देत किंवा प्रशासन असू दे, यांच्यापैकी कोणीही त्या ठिकाणी जाऊन या संपूर्ण घटनेची पाहणी केलेली नाही, पंचनामा केलेला नाही। त्यामुळं निश्चितच आहे या आपल्या बातमीनंतर तरी प्रशासनाला जाग येईल आणि त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानाची पाहणी ती करतील आणि त्या संबंधित शेतकऱ्याने या नुकसानीची भरपाई देखील मिळावी अशी देखील अपेक्षा जी आहे ती सर्वांनी केलेली। त्यामुळे निश्चितच आहे एकीकडं अशा पद्धतीनं ठेकेदाराच्या चुकीच्या पद्धतीनं झालेल्या कामाचा आरोप या शेतकऱ्यांनी केलेला आहे। त्याच्यावरती देखील आता प्रशासन काय नेमकी कारवाई करणार आहे काय हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांची हे सगळं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई करण्यासंदर्भात आज पंचनामे देखील त्या ठिकाणी होतात का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। गौरी, नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।